उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे थोड्याच वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत। मोदींच्या भेटीसाठी शिंदे संसद भवनामध्ये पोहोचलेले आहेत। संसदेतील पंतप्रधान मोदींच्या कार्यालयात ही भेट होणार आहे। मोदी आणि शिंदेंची ही नियोजित भेट असल्याची माहिती आहे। जेन-झी आंदोलनानंतर देशातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मोदी एनडीए घटक पक्षांच्या नेत्यांशी चर्चा करतायत। सध्या शिवसेना पक्ष आणि चिन्ह याबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे, त्यामुळे मोदी शिंदे यांच्या भेटीला महत्त्व आहे। याशिवाय संभाव्य मंत्रिमंडळ विस्ताराबाबतही मोदी आणि शिंदे यांच्यामध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीला पोहोचलेले आहेत। या दोघांचीही नियोजित भेट असल्याची माहिती मिळते। शिवसेना पक्ष आणि चिन्हावर सुप्रीम कोर्टात सध्या सुनावणी सुरू आहे, त्या पार्श्वभूमीवर या भेटीला अधिक महत्त्व प्राप्त होत आहे। जेन-झींचं जे आंदोलन झालं त्यानंतर देशभरातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी सुद्धा ही भेट महत्त्वाची मानली जाते अशी माहिती मिळते। याशिवाय संभाव्य मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भातही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये चर्चा होऊ शकते ही माहिती आहे। केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात यावेळी श्रीकांत शिंदे यांना स्थान मिळू शकतं अशा चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होत्या। त्यासोबतच ठाकरेंकडून जे काही खासदार फुटून एकनाथ शिंदेंसोबत आले त्यापैकी कोणाची वर्णी केंद्रीय मंत्रिपदी केंद्रीय राज्यमंत्रीपदी लागू शकते का अशी देखील चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होती आणि त्या पार्श्वभूमीवर या भेटीगाठींमध्ये नेमकी काय चर्चा होते हे पाहणं महत्त्वाचं आहे। सोमेश कोलगे आपले प्रतिनिधी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील। सोमेश, 3 महत्त्वाचे मुद्दे: जेन-झींचं आंदोलन, सुप्रीम कोर्टातली सुनावणी आणि केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार, काय चर्चा अपेक्षित आहे? निश्चितच खरं तर यामध्ये सुप्रीम कोर्टातल्या सुनावणीचा तसा थेट संबंध असण्याचं काही कारण नाही, कारण सर्वोच्च न्यायालयाचा आणि सरकारचा किंवा पंतप्रधानांचा काही संबंध असण्याचा तसा संदर्भ नाहीये। परंतु जेन-झींचं आंदोलन आणि केंद्रीय मंत्रिमंडळाचा आगामी काळातला विस्तार, त्याशिवाय सध्या एनडीएची भूमिका, विशेषतः मतदारसंघ पुनर्रचना, घटना दुरुस्तीचं विधेयक, त्या विधेयकासंदर्भात जे करायचं असलेलं फ्लोअर मॅनेजमेंट आहे, त्याशिवाय या नव्याने ऑपरेशन टायगर झाल्यानंतर एकनाथ शिंदे आणि नरेंद्र मोदींची भेट झालेली नव्हती, आता ही भेट होते। त्यापूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची एकदा एकनाथ शिंदेंनी भेट घेतलेली होती। त्यामुळे जेन-झींच्या आंदोलनासंदर्भात आणि केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या आगामी चर्चांच्या पार्श्वभूमीवर ही भेट अतिशय महत्त्वाची आहे। एनडीएच्या नेत्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी भेटतायत आणि एकंदरीतच सध्याच्या देशातील घडामोडींवर, सध्या सुरू असलेल्या मतदारसंघ पुनर्रचनेच्या प्रस्तावित घटना दुरुस्ती विधेयकासंदर्भात आणि इतर अनेक मुद्द्यांवरती सध्या सरकार विचारविनिमय करतंय, चर्चा करतंय आणि त्या दृष्टीने म्हणून ही भेट खूप महत्त्वाची आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नरेंद्र मोदींना भेटण्यासाठी आज संसद भवनामध्ये पोहोचलेत। त्यांच्या सर्व खासदारांनी त्यांचं स्वागत केलेलं आहे। आता सध्या एकनाथ शिंदेंसोबत 13 खासदार लोकसभेतील आहेत, तर राज्यसभेमध्ये सुद्धा त्यांचे 2 खासदार आहेत आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आता एकनाथ शिंदे हे या सर्व खासदारांच्या सोबत संसद भवनात पोहोचलेत। शक्यता आहे की नरेंद्र मोदींची आणि त्यांची आज स्वतंत्र भेट होत असतानाच कदाचित खासदारांची ओळख करून देणं किंवा असा परिचयाचा एक कार्यक्रम तिथे होऊ शकतो। त्याशिवाय या निमित्ताने संसदेतील जी शिवसेनेची भूमिका आहे, शिवसेनेची जी संख्या वाढलेली आहे, त्या वाढलेल्या संख्येच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेची भूमिका या सगळ्याच मुद्द्यांवर आज चर्चा होऊ शकते। बरोबर आहे, आणि आज सगळ्या मुद्द्याच्या अनुषंगाने काय चर्चा होते याचे अपडेट जाणून घेत राहू। सोमेश, तुर्तास धन्यवाद।